आज सकाळ सकाळी साऊचं किती छान खेळणं चाललंय बघा. तिनं सगळे भांडे काढले होते खेळायला आणि हे सानूला हे स्टिक्स खूप आवडतात म्हणून तिच्या अंकलने तिला डब्बाच दिलाय. आणि त्याच्यानंतर आम्ही आवरून असं साऊला तिच्या बड्डेचा ड्रेस घ्यायला चाललो होतो आणि इथं दुकानात गेल्यास हे विंटर कलेक्शन होतं ना त्यांचं, ते इतकं छान होतं. मी ड्रेस सोडून विंटर कलेक्शनच बघत बसले होते. आता इथं आम्ही खूप ड्रेस बघितले आणि हा फ्रॉक तिला खूप छान दिसत होता आणि हा कलर पण तिला छान दिसतो. आणि पण नखरे बघा ना, आवडत नाही आहे असं वाटत होतं तिच्याकडे बघून. आणि तिला चेंजिंग रूममध्येच चेंज करायचं असतं, बाहेर ती चेंज करू देत नाही. आता हा पण ड्रेस तिला छान दिसत होता, पण म्हणलं आता सध्या हिवाळा आहे सो तो काय घालण्यात येणार नाही. नंतर घरी आलो, साऊला झोपी लावलं आणि त्याच्यानंतर मी पेरू खाल्ला, कारण डायटिंग जरा जास्तच मनावर घेतली आहे मी आजकाल. आणि हे 2 ड्रेस मी तिच्यासाठी आणले होते. त्याच्यानंतर मी स्वयंपाक आवरून घेतला आणि जातानाच मी कपडे लावून गेले होते मशीनला, सो ते वाळू पण घालायचे होते. सो बाहेर जाऊन कपडे वाळू घातले. आणि अशात ना आमच्या इथं फारच चोऱ्या होत आहेत, त्याच्यामुळे आम्ही पण एक कॅमेरा बसवून घेतला आहे. हा CP+ आहे, 360 डिग्री मूव्ह होतो. आता एकच बसवला आहे आणि माझे कपडे इथं असतात ना, त्याच्यामुळे हा मला सतत मोशन डिटेक्शन म्हणून अलर्ट देत असतो. हे होतं आजचं जेवण. आणि त्याच्यानंतर मी कालच्या कपड्याच्या घड्या घालत होते. ॲक्च्युली कालच्याही कपड्यांच्या घड्या घालायच्या राहिल्या होत्या. आणि हे मी असे इलास्टिकवाले बेडशीट वापरत असते, कारण ह्या दोघी एवढं गोंधळ घालतात बेडवर, त्याच्यामुळे माझ्या दोन्ही बेडवर इलास्टिकवालं बेडशीट असतं. म्हणजे इझिली ते इलास्टिक फक्त मध्ये ठेवून दिली की मग त्याच्यावर काहीही करा, लोळा उड्या मारा, त्याच्यावर काही गुड्या पडत नाहीत आणि बेडशीटही बाहेर निघत नाही. चला तर मग बाय, आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.